श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्याला पडलेले साधे साधे परंतु अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण मन मोकळेपणाने चर्चेला घेत आहोत. या कार्यशाळेअंतर्गत आपल्या आयुष्याशी संबंधित आर्थिक समस्या असतील, आरोग्यविषयक समस्या असतील किंवा आपले बिघडलेले नातेसंबंध असतील, त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण आध्यात्मिक प्रवासामध्ये असाल तर यामध्ये येणारे निरनिराळे प्रश्न, निरनिराळ्या समस्या याविषयी अतिशय मोकळेपणाने या कार्यशाळेमध्ये आपण बोलत आहोत. या कार्यशाळेअंतर्गतच घेतली जाणारी ध्यानाची जी सेशन्स आहेत ती देखील आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मदत करत आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या मंगलम या कार्यशाळेसाठी जे एक 90 मिनिटांचं मोफत सेशन या आठवड्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं, ते सेशन पूर्ण झाल्यानंतर एका ताईंनी विचारलेला प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं, कारण या प्रश्नाला आपण कधी ना कधी सामोरे गेलेलो आहोत. या ताईंना छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो आहे. समोर कोणतीही व्यक्ती असली तरी देखील त्यांच्या रागाची उत्पत्ती जी आहे ती जवळपास सगळीकडे सारखीच आहे. जवळच्या नात्यातल्या व्यक्ती, मित्रमंडळींनी त्यांना खूप समजावून घेतलं आहे, अनेकदा समजावून सांगितलं आहे. मात्र राग आल्यानंतर त्यांना कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही आणि आपल्या मुखातून आपण अद्वा बोलतो आहोत हेही त्यांना कळत नाही. अर्थात हा राग ओसरल्यानंतर त्यांना अगदी ओशाळल्यासारखं होतं. अनेकदा पश्चातापही होतो आणि मग त्या माफी देखील मागतात. मात्र ही जी शृंखला आहे, हे जे चक्र आहे ते सातत्यानं चालू आहे आणि आता त्यांना आपल्याला रागच का येतो या गोष्टीचं मूळ शोधायचं आहे. त्यांनी निरनिराळे प्रयत्न केले, स्वतःच्या आहारामध्ये देखील बदल केला, ध्यान करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवस थोडंसं नीट चालतं आणि मग पुन्हा एकदा क्षुल्लक गोष्ट घडते आणि त्यांचा उद्रेक होतो. त्यांना या गोष्टीला मुळापासनं हटवायचं आहे, त्यांच्या आयुष्यातून वजा करायचं आहे, म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला. आता या ताईंनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं थोडंसं स्वरूप आपण विस्तारून घेऊयात. सगळ्यांनी मिळून या प्रश्नाकडे जर पाहण्याचं ठरवलं तर आपल्या हे लक्षात येईल, आपणही अनेकदा विनाकारण कोणत्याही क्षुल्लक गोष्टीवरून चिडत असतो आणि अर्थात हा आलेला राग आपण आपल्या जवळच्या आणि तुलनेनं थोड्याशा सॉफ्ट असलेल्या व्यक्तीवर बिनदिक्कतपणे काढत असतो. अनेकदा ती जवळची व्यक्ती आपल्या या कृतीला वैतागते. मात्र आपल्यावर असलेलं प्रेम किंवा ज्या नातेसंबंधांमध्ये ती व्यक्ती आपल्याबरोबर आहे त्या नात्यांकडे पाहून आणि तिच्यामध्ये असलेला समंजसपणा या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपलं नातं कायमचं तुटत नाही. मात्र नात्यामध्ये अंतर येऊ शकतं याची शक्यता नाकारता येत नाही. आता राग येण्याची प्रक्रिया नेमकी घडते कशी याच्याकडे थोडंसं बारकाईनं पाहूयात. आपल्याला कुठल्या गोष्टींचा राग येतो? एखादी अयोग्य गोष्ट आपल्या संदर्भात जर कोणी बोलत असेल, ती गोष्ट निश्चितच आपल्याविषयी नकारात्मक भावना व्यक्त करणारी असते आणि म्हणून आपल्याला राग येतो. अजून थोडंसं सोपं करूयात. समजा एखाद्या व्यक्तीनं मला "तू बावळट आहेस" असं म्हटलं, तर निश्चितपणे तिचा तो शब्द, ते वाक्य पूर्ण होण्याच्या आतमध्ये माझ्या मनामध्ये एक तीव्र प्रतिक्रिया निर्माण होते आणि लगेचच ती प्रतिक्रिया धारदार शब्दांचं रूप घेऊन माझ्या मुखातून बाहेर पडायला सुरुवात होते. "तू मला बावळट म्हणणारी कोण? तुला काय समजतं? मी कोण आहे? तुला माहिती आहे का?" ब्ला 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 ब्ला. ही प्रतिक्रिया किती लांब असणार आहे, किती टोकदार शब्दांची असणार आहे आणि किती घायाळ करणारी असणार आहे, हे त्या क्षणी बावळट हा शब्द ऐकून माझ्या मनामध्ये जी पडझड झालेली आहे त्याच्यावर अवलंबून असतं. राग येण्याची प्रक्रिया तर समजली. आपल्याला अप्रिय असणारी गोष्ट जर आपल्याविषयी एखाद्या व्यक्तीनं बोलली तर आपल्याला राग येतो. याची आणखी एक बाजू आहे, ती आपल्या कधीच लक्षात येत नाही. पहा, समोरची व्यक्ती मला बावळट म्हणते आहे आणि तिचं बावळट म्हणणं संपायच्या आत माझ्या मनामध्ये प्रतिक्रिया निर्माण झालेली आहे आणि ती शब्दांच्या माध्यमातून बाहेर पडली. इथे अर्ध्या भागावरती येऊन आपण थांबू. समोरच्या व्यक्तीनं मला बावळट म्हटलं. मनामध्ये प्रतिक्रिया केव्हा निर्माण होते? ज्या वेळेला ती उच्चारली गेलेली गोष्ट, शब्द मी माझ्यासाठी पूर्णपणे स्वीकारलेला असतो. म्हणजे मी बावळट आहे हे स्वीकारूनच "तू मला बावळट म्हणणारी कोण?" अशी प्रतिक्रिया सुरू होते. नकळतपणे ती व्यक्ती जे बोलते आहे त्याच्यावरती आपला पूर्णपणे विश्वास बसतो आणि ते ग्राह्य धरून, ते खरं धरून आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया देतो. आता हे जर सहजपणे सोडवायचं असेल तर क्षणभर प्रतिक्रिया देण्याच्या आधी थांबून काय विचार करता येऊ शकतो? पुन्हा जाऊयात तिथेच. समजा एखादी व्यक्ती मला बावळट म्हटलेली आहे.
तर मी बावळट असण्याचे माझे काही क्रायटेरिया असतील. बावळट या शब्दाशी संबंधित काही छटा असतील, ज्या मी माझ्या अंडरस्टँडिंगसाठी, माझ्या समजेसाठी गृहीत धरल्या असतील. निश्चितपणे त्याच्यामध्ये मी जे शिक्षण घेतलेलं आहे, मी जी नोकरी करते आहे, मी ज्या संसारामध्ये राहते आहे, माझ्या मुलाबाळांसोबत, नवऱ्यासोबत, सासू-सासऱ्यांसोबत, त्या सगळ्या क्रायटेरियावर, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी तर बावळट नाही, हे माझं सत्य आहे. जर माझं सत्य मला ठामपणे माहिती असेल आणि माझ्या सत्याचा म्हणजेच मला ते माहिती असण्याचा पाया जर भक्कम असेल, तर जगातली कुठलीही व्यक्ती येऊन काहीही जरी बोलली, तरी मी हलणार नाही. कारण माझं सत्य मला माहिती आहे. मग आता ती व्यक्ती ज्यावेळेला मला बावळट म्हणते आहे, त्यावेळेला तिला कसं हाताळायचं? साधं सिंपल आहे. तिला काय वाटतं आहे तुमच्याविषयी, हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. तुम्ही ते सत्य मानून किंवा आपण ते सत्य मानून जर चालू लागलो, तर जगणं मुश्किल होईल. आपल्या आजूबाजूला अनेक अशा व्यक्ती आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या वेळी आपल्यावर सातत्यानं टीका करत असतात. मात्र ही टीका जर दरवेळी आपण स्वीकारत जर गेलो, तर आपलं जगणंच निसटून जाईल. समोरची व्यक्ती आपल्याला बावळट म्हणो किंवा अति जास्त हुशार म्हणो किंवा फार सज्जन म्हणो, तो सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. आपलं सत्य आपल्याला माहिती असेल, स्वतःविषयी विवेकी जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असेल, तर कुणी काही का बोलेना आपली प्रतिक्रिया निर्माणच होणार नाही. अर्थात प्रतिक्रिया निर्माण झाली नाही, तर त्यामुळे निर्माण होणारी पुढची जी शृंखला आहे, ती आपोआप त्याच पॉइंटला, त्याच ठिकाणी कायमची खंडित होईल. माझ्या आनंदाच्या किल्ल्या मी किती जणांच्या हातात वाटलेल्या आहेत, त्यानुसार ठरतं की कोण काय बोलेल आणि मला काय होईल. आणि गंमत बघा, आपल्याविषयी जर आपल्या जाणीवा पक्क्या असतील, तर समोरची व्यक्ती काहीही बोलली तरी आपल्या मनावर परिणाम होणार नाही आणि पर्यायानं आपल्या मुखातून काहीही प्रतिक्रिया बाहेर पडणार नाही. अर्थात आपण जे काही बोलू ते तीव्र तिखट शब्दात व्यक्त न होता प्रतिसाद रूपी, "बाबा रे, तुला आनंद होत असेल तर तू खुशाल आनंदी हो. मला माझं सत्य माहिती आहे." अशी सुद्धा ती मवाळ अशी प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते आणि समोरची व्यक्ती आपोआपच ज्या उद्देशानं आपल्याला चिडवते आहे किंवा बोलते आहे, तिचं चिडवणं इथं निष्फळ ठरतं. घराबाहेर ज्यावेळेला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला त्या व्यक्तीला टाळून किंवा त्या प्रसंगाला मागे टाकून आपण पुढे वाटचाल करतो. मात्र कुटुंबामध्ये जिथे आपण 24 तास एकमेकांच्या समोर आहोत, तिथे ही परिस्थिती हाताळता येणं अनेकदा आपल्या आवाक्याच्या बाहेर होतं आणि म्हणूनच आपले कौटुंबिक नातेसंबंध हे ताणले जातात. आता मला राग आलेला आहे, याचा सगळ्यात जास्त त्रास कुणाला होऊ शकतो? आपल्याला वाटेल की कुटुंबातील व्यक्तींना, पण ते अर्धसत्य आहे. याचा सगळ्यात अधिक त्रास ज्या व्यक्तीला राग आलेला आहे, तिलाच होतो. कारण ती रागानं उकळत असते, तडफडत असते आणि समोरच्या व्यक्ती दुर्लक्ष करून त्यांच्या दैनंदिन कामामध्ये, रुटीनमध्ये व्यस्त होतात. हा राग मग आणखी वाढत जातो आणि मग वाक्य सुरू होतात, "तुम्हाला माझी किंमत नाही, मी गेल्यानंतरच तुम्हाला कळेल, मी आहे म्हणून इथं सगळं चाललेलं आहे," इत्यादी, इत्यादी. खरं तर या कुठल्याही गोष्टीला तसा फारसा अर्थ असत नाही. आपलं चित्त हललेलं आहे, अशांत आहे, हे ज्यावेळेला ती व्यक्ती स्वतः मोठ्या मनानं मान्य करेल, त्याच वेळेला त्या अशांततेतून बाहेर पडण्याचा मार्ग तिला उपलब्ध होणार आहे. हा मार्ग सातत्यानं आपल्याबरोबरच असतो. राग आपल्या मनातच निर्माण होतो आणि आपण शांतही आपल्याच मनाने होतो. मग या मनाला आपल्या हितासाठी, शांततेसाठी नेमकं वापरायचं कसं? अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या मी वापरल्यानंतर, उपयोगात आणल्यानंतर माझी ही अशांतता पर्यायानं कमी होईल आणि तिचा माझ्या कुटुंबावर होणारा परिणाम, माझ्या मित्रमंडळींवरती होणारा परिणाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या स्वतःवर होणारा परिणाम कायमचा संपुष्टात येईल. यासाठी आपल्याला काही छोट्या-छोट्या गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. रागाचं मूळ कारण काय आहे? नेमका कोणत्या गोष्टीचा आपल्याला राग येऊ शकतो? इथपासून आपल्याला स्वतःचाच पडताळा घ्यायचा आहे. हा पडताळा नेमका घ्यायचा कसा? कोणती साधनं वापरायची आणि यातून बाहेर कसं पडायचं? या सगळ्याची सखोल चर्चा म्हणजे मंगलम ही कार्यशाळा आहे. या कार्यशाळेअंतर्गत आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला सहजपणे उपयोगात आणता येतील आणि त्याचा उपयोगही होऊ शकेल अशा टूल्सचा, अशा साधनांचा आपण पुरेपूर वापर करून घेणार आहोत. आपला आनंद, आपली शांतता ही आपल्याच हातात आहे. मंगलम ही कार्यशाळा ती शांतता नेमकी शोधायची कशी
यासाठी आपल्याला मदत करते. नेमकं या कार्यशाळेमध्ये आपण कसं पुढे जाणार आहोत याच्या माहितीसाठी 90 मिनिटांचं एक मोफत ऑनलाईन सेशन आयोजित करण्यात येत आहे. आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी आजच करायची आहे. हे 90 मिनिटांचं सेशन पूर्णपणे मोफत आहे. या ऑनलाईन सेशनमध्येच आपल्याला एक गाइडेड मेडिटेशनही अनुभवता येणार आहे. तेव्हा लवकरच भेटूयात या 90 मिनिटांच्या ऑनलाईन रूममध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.